नगर परिषदेच्या उत्पन्नाचा खरा स्रोत घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून निर्माण होतो. मात्र मागील काही वर्षांमध्ये 5% जादा दरानं निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यानं नगर परिषदेवर आर्थिक ताण पडलाय. उत्पन्नाच्या तुलनेत अधिक पैशाचा इतरत्र वापर झाल्यामुळे नगर परिषदेची आर्थिक घडी विस्कटली आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्याकरिता काही त्रुटी जाणीवपूर्वक या अर्थसंकल्पीय सभेमध्ये मांडत आहे. शिरोळकरांनी मला थोडा वेळ दिल्यास नगरपालिकेचे विस्कटलेली आर्थिक घडी सुधारली जाईल असा विश्वास उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी व्यक्त केला. दरम्यान अर्थसंकल्पाच्या विशेष सभेत शिरोळ पालिकेच्या 144 कोटी 39,36,470 रुपयाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले. शिरोळ येथील नगरपालिकेच्या कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सभा झाली. नगराध्यक्ष कांबळे यांनी स्वागत केलं. यावेळी उपनगराध्यक्ष यादव म्हणाले, घरफाळा, पाणीपट्टी, पाणी योजना या 3 प्रमुख मुद्द्यांबरोबरच भुयारी गटारीचा प्रश्न नागरिकांच्या बाजूनं घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता सर्वसमावेशक बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. या सभेस बांधकाम सभापती अनिता संकपाळ, आरोग्य सभापती विजय आर्गे, शिक्षण सभापती शरद उर्फ बापू मोरे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना काळे, उपसभापती अनुराधा गुरव, नगरसेविका सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, दीपाली फल्ले, सविता पुजारी, विदुला यादव, श्रद्धा जाधव, शिवानी कांबळे, नगरसेवक दीपक भाट, उल्हास सावळे, राहुल कोळी, ओंकार गावडे, अमरसिंह शिंदे, सचिन शिंदे, निलेश गावडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिल्की अंदाजपत्रक शिरोळ पालिकेच्या सन 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये आरंभी शिल्लक 19,95,51,672 रुपये, महसुली जमा 11,72,85,959, भांडवली जमा 112,70,98,839 असे एकूण 144,39,36,36,470 रुपयांचा अंदाजपत्रक सादर झालं. महसुली खर्च 11,70,68,424, भांडवली खर्च 132,55,94,267 रुपये इतका खर्च होणार असून 12,73,779 रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर झाला. लवकरच कचरा उठाव होणार. शिरोळ दसरा चौक येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी JCB व डंपर पुरवण्याबाबत वित्तीय मंजुरी देण्यात आली. या कामाचे तात्काळ वर्क ऑर्डर काढून सोमवारपासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे दसरा चौकातील परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवरायांचा पुतळा साकारणार. शिरोळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय यापूर्वीच झालाय. सार्वजनिक न्यास विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेली शिवशाहू प्रतिष्ठान ट्रस्ट व नगर परिषद यांच्या वतीनं शहराचा ऐतिहासिक वारसा सांगणारे भव्य दिव्य असं शिवतीर्थ उभारलं जाणार असल्याचं उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी सभेत सांगितलं. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.